हाय, मी मंजुषा शिवण क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण सुजाता ताईंनी कमेंट केलेली आहे. त्यांचं सरनेम दिलेलं नाही, तिथं फक्त सुजाता म्हणून दिलेलं आहे. तर त्यांची कमेंट आहे 36 साईज आणि पूर्ण उंची 8 इंच बाही कटिंग दाखवा म्हणून. तर त्यांच्या कमेंटवरून आज आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. आणि तुम्हाला जर अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघायचे असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि नाव पाठवायला विसरू नका. आणि तुम्हाला आता बऱ्याचशा कमेंट अशा आल्या आहेत की 36 साईजचा ब्लाऊज दाखवा, पण कुठला प्रकार दाखवायचा, प्रिन्स कटचा दाखवायचा आहे, फोरटकचा, कटोरीचा, हे लिहून पाठवत नाही. तर हे सुद्धा लिहून पाठवत जा, जेणेकरून मला व्हिडिओ बनवायला सोपं जाईल. आणि बऱ्याचशा महिलांचे आपल्याला कमेंट आलेले आहेत, त्यांचे पण लवकरच मी व्हिडिओ बनवणार आहे. आणि मी इथं वॉटरप्रूफ फॅब्रिक घेतलेला आहे. तुम्हाला जर पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. पेपर पॅटर्न आपल्याकडे वॉटरप्रूफ फॅब्रिक पासून बनवलेत. प्लास्टिकचा कापड आहे, हा फाटत नाही, पाण्यात टाकलं तरी भिजणार नाही, 100% गॅरंटी आहे आणि कायमस्वरूपी मार्गदर्शन पण आहे. तर आपल्याकडे 13 प्रकाराचे पेपर पॅटर्न आहेत. वेगवेगळे प्रकार आहेत, जसं की कटोरी, प्रिन्स कट, फोरटक्स, बोटनेक, असे 13 प्रकार आहेत. तुम्हाला यातले कुठलेही प्रकार हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. तुम्हाला फोनवरती सगळी माहिती दिली जाईल आणि पेपर पॅटर्न घेतल्यानंतर सुद्धा सपोर्ट असणार आहे तुम्हाला. माझा लाईफ टाईम सपोर्ट असतो. तर आता आपण 8 इंचची 36 साईजची बाही कटिंग करणार आहोत. त्यासाठी अर्धा इंच वरती टिक करून घेतलेला आहे. शिलाई मार्जिन आहे. अस्तरची बाही दाखवत आहे मी. विदाऊट अस्तर असेल तर 1.5 इंच घ्यायचं आहे. 8 इंच प्लस वरती अर्धा इंच, एकूण 9 इंच झालंय. बघा, मी तुम्हाला मोजूनही दाखवते. एकूण 9 इंचची बाही होणार आहे. बरोबर 9 इंच. अर्धा इंच इथं आपण अस्तर जॉईन करतो, अर्धा इंच शोल्डरला जॉईन करतो. आता 36 साईज आहे. 36चा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे, म्हणजेच 9 इंच प्लस अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचे. हे अर्धा इंच काय एक्स्ट्रा घ्यायचे मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. समजा आपण आता हा पाठीमागचा भाग घेतलेला आहे. हे आहे शिलाई मार्जिन. हे जर 2 इंच शिलाई मार्जिन असेल तुमचं तर इथं आपल्याला अर्धा इंच छातीच्या चौथ्या भागात ॲड करायला लागतं. 2 इंचसाठी अर्धा इंच ॲड करायला लागतं. आणि 1.5 इंच जर असेल घेतलेलं तुम्ही, इथं जर 2 इंच घेतलं तर इथंही 2 इंचच घ्यायचं आहे आपल्याला. 1.5 इंच घेतलं असेल तर छातीचा चौथा भाग, म्हणजेच आपल्याला जेवढं छातीचं माप असेल 36 साईज, त्याचा फक्त 9 इंच हा चौथा भाग टाकायचा आहे. 2 इंच शिलाई मार्जिन असेल तर अर्धा इंच प्लस करायचं आहे आपल्याला, म्हणजे 9 इंच प्लस अर्धा इंच असं बरोबर आपल्याला 9.5 इंचाची घडी टाकायची. 2 इंच शिलाई मार्जिनसाठी. 1.5 इंचसाठी आपल्याला 9 इंचच टाकायची. मी 2 इंच शिलाई मार्जिन घेत असते प्रत्येक याच्यात. आणि ज्या नवीन शिकलेल्या महिला आहेत त्यांनी सुद्धा 2 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. इथून आपल्याला खुल्या भागाकडून 3.5 इंच कमी करायचं आहे. याचा चार्ट सुद्धा अपलोड केलेला आहे. आणि नवीन जर चार्ट तुम्हाला बघायचं असेल तर कमेंट करून सांगा, तो चार्ट सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करेल. 2 इंच इथं पण शिलाई मार्जिन. तुम्ही जर 1.5 इंच घेतलं असेल तर इथं 1.5 इंच घ्यायचं आहे. बाहीला शेप द्यायचा आहे. बऱ्याचशा महिलांच्या बाहीविषयीच खूप कमेंट आहेत, तर बाहीचे सुद्धा व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत. तर सर्च करायचं आहे तुम्हाला कुठला व्हिडिओ हवा आहे. जसं तुम्हाला आता 32 साईज प्रिन्सेस कट हवा आहे तर मंजुषा शिवण क्लास 32 साईज प्रिन्स कट असं सर्च केलं की बरोबर व्हिडिओ येतो. किंवा तुम्हाला बाहीचा चार्ट बघायचा असेल तर मंजुषा शिवण क्लास बाहीचा चार्ट असं सर्च केलं तरी मिळून जाईल. 36 साईज आहे तर 36चा दंडगेर 8 इंच बाही असेल तर 6.5 इंच, पावणे 7 इंच. आता प्रत्येकाचा सेम नसतो, पण मी जे 80% 90% माप चालतात ते माप सांगते. सुजाता ताईंनी आपल्या ब्लाऊजवरून दंडगेरचं माप टाकायचं आहे आणि अशा पद्धतीने रेषा घ्यायच्या आहेत. 8 इंच बाहीसाठी आपण घेतलेला आहे खुल्या भागाकडून 3.5 इंच. हे 2 इंच शिलाई मार्जिन आहे, हे पण 2 इंच शिलाई मार्जिन आहे. आणि घडीचं माप आहे आपलं 9.5 इंच. बाहीच्या घडीचं माप आहे आपलं 9.5 इंच आणि ही उंची आहे 8 इंच उंची आहे. त्यात प्लस आपण
1 इंच केलेला आहे, म्हणजे बरोबर 9 इंचाची घेतलेली आहे. ठीक आहे, हे मात्र आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. खुल्या भागाकडून बऱ्याचशा महिलांना खुला भाग माहीत नसतो. याला कॅप हाईट पण म्हणतात, खुला भाग पण म्हणतात, म्हणजेच ओपन साईड. आणि ही जी असते ही बंद साईड असते. आणि हे दोघांमधलं अंतर जे आहे ते 0.5 ते 0.75 इतकं अंतर आलं पाहिजे प्रत्येक बाहीसाठी. तुम्ही 3 इंचाची जरी कट केली तरीही आणि 10 इंचाची कट केली तरीही, 20 इंचाची कट केली तरीही. तर अशा पद्धतीने जर तुमचा हा आकार म्हणजे जो फिशचा आकार असतो तो जर व्यवस्थित आला तर तुमची सुद्धा बाही परफेक्ट तयार होते. फुगा येत नाही, कापड गोडा होत नाही. बऱ्याचशा महिला म्हणतात की आमची बाही अर्धा इंच कमी पडते, पण जर बाहीचा आकार चुकला असेल तर कमी पडते. म्हणून नेहमी लक्षात ठेवायचं आहे, जर तुमचं छातीचा चौथा भाग प्लस 2 इंच शिलाई मार्जिन असेल तर छातीचा चौथा भाग अधिक अर्धा इंच वाढवायचा आहे. आणि छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच असेल तर आपल्याला छातीचा चौथा भाग एवढंच माप टाकायचं, एक्स्ट्राचं माप घ्यायची गरज नाही. तर अशा पद्धतीने आपण आज इथं 36 साईजची ही बाही आहे, साईज आहे 36. तर 36 साईजच्या बाहीसाठी आपण 8 इंच उंचीच्या बाहीसाठी खुल्या भागाकडून किती आणि कसं कमी केलेलं आहे, कॅप हाईट किती घेतलेली आहे, आकार कसा दिलेला आहे, हे अगदी सविस्तरपणे सांगितलेलं आहे. तुम्हाला जर अशाच वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाऊजचे पेपर पॅटर्न हवे असतील किंवा परकरचे हवे असतील, नऊवारी साडींचे हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. आणि तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा शिवण क्लास या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.